पवारांनी आज म्हटलंय की गिरीश महाजन एकनाथ खडसेंनी एकत्र यावं, तर यावरच एकनाथ खडसेंनी पण असं म्हटलंय की सगळे जर एकत्र आलं तर ताकद वाढेल. हे ठीक आहे, मी माझी भूमिका मांडलेली त्या बाबतीमध्ये. माझी काही दुसरी भूमिका नाही आहे अजून. कोण करताय आरोप? विरोधकांकडून केला जातो. नाही तर विरोधकांचं काम आरोप करणंच आहे. विरोधकांना दुसरं काम काय? काही झालं की आरोप करायचा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. मंत्र्यांचं तुम्हाला प्रमोशन मिळेल अशी चर्चा आहे. अजिबात नाही. मी आधीच खुलासा केलेला आहे. त्या दिवशी तुम्ही सगळ्या चॅनलला दिवसभर चालवलं, त्यावेळी मी लगेच खुलासा केला आपल्याला मुंबईमध्ये की देवेंद्रजीच आमचे नेते आहेत. तेच त्या ठिकाणी संघटनात्मक कामही बघतील आणि सरकारमध्ये तेच राहतील, उपमुख्यमंत्री तेच राहतील, गृहमंत्री तेच राहतील. हे आम्ही आधीच त्या ठिकाणी खुलासा केला आणि वरिष्ठांकडे सुद्धा आम्ही सांगणार आहोत की असा फेरबदल होता कामा नये. देवेंद्रजी सक्षम आहेत, ते दोन्ही ठिकाणी काम उत्तमपणे बघू शकतात. ओबीसी समाजाला न्याय मिळत नसल्यामुळे छगन भुजबळ जे आहे ते राजीनामा देण्याची तयारीत आहे अशी चर्चा आहे. नाही, चर्चा असेल, पण मला काही असं काही ऐकलेलं नाही किंवा भुजबळसाहेब असं काही बोललेले नाहीत मला असं वाटतं. आणि भुजबळसाहेब असं राजीनामा देतील न्याय मिळत नाही म्हणून, ते परिपक्व राजकारणी आहेत भुजबळसाहेब. ते काय त्यांना मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलणार नाहीत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लक्षाताईंचं एक वक्तव्य आहे की एकनाथ खडसे आणि गिरीश भाऊंमध्ये समेट घडवण्यासाठी का प्रयत्न करणार आहेत. समेट झाला तर जिल्ह्याचा राज्याचा फायदा होईल असं सांगितलं जातं. ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे. एकनाथराव खडसे यांनी असं बोललेलं आहे की जळगावमध्ये 3 मंत्री आहेत, 2 खासदार आहे, मात्र उद्योजक या ठिकाणून जात आहे कारण की वीज अभावी भेटत नाही आणि मंत्री लोक कुठल्याही परिस्थितीत याकडे लक्ष देत नाही. आता खडसेबद्दल मी काय बोलावं या बाबतीमध्ये, मला ते समजत नाही आहे. सगळी दुहेरी भूमिका त्यांची त्या ठिकाणी असते. एकीकडे भाजपचं मी प्रवेश करतो आहे, एकीकडे सून झाली म्हणून पेढे वाटत आहेत, ढोलताशे पिटत आहेत. त्यांच्या सूनबाई पण आता मंत्री आहेत. त्यांनी मग त्यांना सांगावं आमच्याकडून काही होत नसेल तर. ते आता केंद्रामध्ये आहेत. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे जर असं कुठे असेल तर. आमची मागणी तीच आहे. परंतु समोर वगैरे काही आला नाही, पण कोणाचे आरोप असतील, कोणाच्या तक्रारी असतील तर त्याने त्या निश्चित द्याव्यात. सर्वांची आम्ही सखोल चौकशी करू. लोकसभेत आणि राज्यसभेत छगन भुजबळांना नाकारलं, त्याच्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे छगन भुजबळ. मला नाही वाटत कुठची अशी मागणी आहे किंवा छगन भुजबळ साहेब काही त्या बाबतीमध्ये बोलतील. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. ती माझी मागणी होती, माझी इच्छा होती, पण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. सुमित्राताईंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली, त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं या विषयावर पडदा पडलेला आहे. आता उगाच त्याच्यामध्ये तेल टाकण्याचं कोणी काही लोक काम करत असतील तर ते मला माहीत नाही. पण भुजबळ साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की इच्छा होती, पण आता त्यांना उमेदवारी दिली, त्यांना खासदार केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठे आता किंतु परंतु नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. त्याकरता तातडीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी बसून यावर जे मंत्री या संदर्भाचे त्यांनी देखील बैठकी करावी असं शरद पवारांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना. चांगलं आहे ना, पत्र विरोधी पक्षाचं काम आहे पत्र देणं, त्याने ते दिलं पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका ते बजावत आहेत. पण आपण बघितलं असेल की केंद्र सरकारने आता भूमिका घेतलेली आहे आणि देशभरामध्ये हर घर जल म्हणजे प्रत्येक घराला पाणी मिळालं पाहिजे. पूर्वी तरी आपण टाकीपर्यंत आणायचो, पाईपलाईन गावात नसायची, नळ नसायचे, पण आता शासनाने भूमिका घेतली, केंद्र शासनाने, की प्रत्येक घरी हे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आणि त्या योजनेतून हजारो कोटीचे कामं राज्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे. पूर्वी तालुक्यामध्ये मला 200 गावं आहेत तर मला 1-2 गावाला योजना मिळाली तर आम्ही किती त्याचं कौतुक करायचो. आज तालुक्यामध्ये एकही गाव असं नाही आहे की त्या गावाला आता योजना सुरू नाही आहे. किती लांबून असेल जलस्रोत, तिथून पाणी आणा आणि प्रत्येकाला शुद्ध पाणी पाजा. प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला गॅस असला पाहिजे, शौचालय असलं पाहिजे, लाईट दिवा असला पाहिजे, पाणी असलं पाहिजे. असं ही सगळी भूमिका केंद्र शासनाची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही त्यांनी सांगायची खरं गरज नाही. पण आता दुष्काळ आला, कदाचित काही ठिकाणी सगळे ओढे तळे सगळे कोरडे पडलेले आहेत, धरणं कोरडे पडलेत, तर त्या ठिकाणी काही ठिकाणी अडचण आहे. त्या ठिकाणी आपण टँकर दिलेत, मार्ग काढतोय, परंतु शासन काही करत नाही असं म्हणणं मला वाटतं गैर आहे. मला वाटतं असं कुठला शकटश भाजपवर या ठिकाणी नाही आहे. आणि देवेंद्रजींनी उलट इच्छा प्रदर्शित केली होती की बाबा मला आता 3 महिने मोकळं करा, मला संघटनेचं काम करायचं आहे, पूर्ण महाराष्ट्र मला पिंजून काढायचं आहे. पण वरिष्ठांनी त्याला परवानगी नाकारलेली आहे आणि आम्ही कोर कमिटीने सांगितलं की असं अजिबात चालणार नाही. कारण मी पुन्हा सांगेल की देवेंद्रजी तेवढे सक्षम आहेत की ते संघटनेचे काम बघू शकतात आणि प्रशासनही चालू शकतात. त्यामुळे मला वाटतं कोणी काही आरोप करू द्या, हे मुद्दाम काहीतरी तेल ओतायचं काम मला असं वाटतं
विरोधी पक्षाकडून चाललेला आहे. त्यात भाजपने आज मोठे फेरबदल केलेले 2 केंद्रीय मंत्री जे आहेत यामध्ये भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारीपदी नियुक्ती झालेली आहे. हा आमचा संघटनात्मक भाग आहे. मला वाटतं त्याच्यामुळे याचा बदल होत राहणार आहे. नवीन नवीन लोक आलेत, नवीन मंत्री आलेत, त्यामुळे ते होत राहील. त्याच्यामुळे काही नवीन असं काही आहे असं मला काही वाटत नाही. पाचोऱ्यामध्ये आपण बघतो हे शिंदे गट आणि भाजपचे जे जिल्हा तालुकाध्यक्ष आहेत यांच्यामध्ये एक संकेत उरा लागल्याचं पाहायला मिळतं. उमेदवार मी दोघं म्हणतायत. नाही, मला वाटतं तो निर्णय नंतर शेवटी एकत्रितपणे होईल. उमेदवार कोण आहे काय, आता तिथे किशोरप्पा त्या ठिकाणी आमदार आहेत, आमचे अमोल शिंदे, त्यांची मागच्या वर्षी मागणी होती, ते अपक्ष उभं राहिले होते. ज्या वेळेला ते म्हणतात मी पण मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ त्या ठिकाणी तिन्ही पक्षांचे मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतील. मी परवा किशोरप्पा माझ्याकडे आले होते, त्यांचं माझी चर्चा झाली, ते मला भेटून गेलेत. मी आज अमोललाही बोलवलेलं होतं, अमोल शिंदे आज आलेले आहेत, थोड्या वेळामध्ये ते मला भेटतील. पण या संदर्भामध्ये थोडं संयमाची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही त्यांना समजलं असं म्हणतात किशोरप्पा की मी सांगितलं की अमोल शिंदेंना मी आता बोलवलेलं आहे, ते बऱ्याच आता 3 तास झाले थांबलेले आहेत. आपण बघतात माझे सतत कार्यक्रम चाललेले आहेत, पण मी त्यांच्याशी निश्चित या विषयावर बोलणार आहे. काय योग्य सूचना असतील मी त्यांना देईल. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये असं म्हटलं की सत्ता आणि ईव्हीएमचा वापर करून जनतेचा विजय गिरवलेला आहे. अमोल कीर्तीकरच हे आमचे विजयी उमेदवार आहेत. ईव्हीएमचा मग एवढ्या 30 जागा झाल्या का, तिथे काय ईव्हीएम मग तुमच्या बाजूने लावून दिलं का आम्ही सगळं? आता बोलायला तरी जागा आहे का त्यांना ईव्हीएमवर? आतापर्यंत जर असं उलट चित्र असतं आता त्यांनी तेच म्हटलं असतं ईव्हीएम खराब म्हणून. आता देशभरामध्ये आपण बघितलं की आम्ही 400 पारचा नारा दिलेला होता. सगळ्या ज्यांनी सर्व्हे केला त्या संस्थांनी सांगितलं की आम्ही 380पर्यंत जाऊ, 370पर्यंत जाऊ. मग आता आम्ही म्हणतोय का की ईव्हीएम काँग्रेसने काही त्याच्यामध्ये खराबी केली का, काय उलटं केलं म्हणून? मला वाटतं काहीतरी पळवाट काढायची, काहीतरी बोलायचं. आता पडले तर स्वीकार करा ना, स्वीकारलं पाहिजे. पण थोड्या मतांनी पराजय झाला म्हणून मग आता तो ईव्हीएममुळे झाला, प्रशासनामुळे झाला, मला वाटतं असे निराधार आरोप आहेत, ते त्यांनी करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.